नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की कलाला हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळतो. त्यावेळेस अद्वैत हा डॉक्टरला बोलतो, डॉक्टर आता हिला कशा प्रकारे औषध द्यायचे आहेत, वेळ सांगा आणि काय काय काळजी घ्यायची आहे हे सर्व देखील मला सांगा, असे बोलून तो अतिशय आनंदित झालेला असतो. तेव्हा कला ही मनोमन विचार करते, चांदेकर हा किती खुश झाला आहे. त्यानंतर आपण पाहतो कला ही घरी जाते आणि अद्वैत कलाला औषध देऊ लागतो. त्यावेळेस कला बोलते, तू जर मला असा त्रास देणार असेल तर मग मी कायमस्वरूपी तुला सोडून निघून जाते, नाहीतर एक काम करते, मी कायमस्वरूपी आजारीच पडते. आणि त्यावेळेस अद्वैत हा कलाच्या तोंडावर हात ठेवतो आणि बोलतो, असे आजारी पडायचे किंवा सोडून जाण्याची भाषा करू नकोस. तू आजारी पडल्यानंतर मला वेळ लागला होता, परत कधीच आजारी पडायचे नाही. आणि तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो कला ही घरामध्ये सर्वांच्या समोर विचारते, अनामिका कुठे गेली आहे, ती मला आल्यापासून दिसली नाही. आणि तेव्हा सर्वजण हे कलापासून झालेला सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न करू लागतात. त्यावेळेस नयना ही रोहिणीला बोलते, आता खऱ्या मजा येणार आहे. आणि कलाकडे जाते आणि बोलते, कला तू हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तर घरामध्ये काय काय झालं, हे केवढं महाभारत घडलं हे तुला माहीतच नाही. आणि तेव्हा कला देखील आश्चर्यचकित होऊन नयनाकडे पाहू लागते. आता येणाऱ्या भागामध्ये कलाला सोहम काजलबद्दल सर्व माहिती होणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.